प्राथमिक शिक्षण आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया असतो। बालवयात ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेऊ त्या पद्धतीने आपल्या आयुष्याची जडणघडण होते। वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये देण्यात येत असलेलं शिक्षण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाची भर घालणारं शिक्षण आहे, अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी आपल्याकडे आवर्जून व्यक्त करतात। असे गौरवोद्गार अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांनी व्यक्त केले। वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण समारंभ कॉटेज कॉर्नर येथील आशिष कॉलनीत शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले। यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे मामा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कवी सुभाष सोनवणे, बबनराव गिरी, संचालिका शर्मिला गोसावी, सौ किरण बारस्कर, अंगणवाडी सेविका सौ सगळगिरे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना संपतदादा बारस्कर म्हणाले, शिक्षिका शर्मिला गोसावी यांनी स्कूलचं रोपटं लावलं, ते मोठ्या वृक्षात रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही। संस्था मोठी व्हावी अशी सदिच्छा सर्वजण देतात। या कार्यक्रमासाठी मागे आलो होतो तेव्हा आणि आता परिस्थितीमध्ये खूप फरक झालेला आहे। प्राथमिक जीवनात मुलांना इंग्रजीतून शिक्षण देणं ही काळाची गरज झाली आहे। आजचं शिक्षण मुलं मोबाईलवर घेतात, त्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूलचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची वाढवतो आणि त्यांना मोबाईलपासून दूर ठेवतो। अध्यक्षपदावरून बोलताना पांडुळे मामा म्हणाले, इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेऊन नवी पिढी आपल्या व्यावसायिक आयुष्यात गुरगुरली पाहिजे। इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिक्षण घेतलं तर त्यांना उच्च शिक्षण घेताना त्यांचा इंग्रजीचा पाया भक्कम असल्यानं कोणत्याच विषयात अडचणी येत नाहीत। मुलांना वॉरियर्स प्री स्कूल संपन्न बनवतं। यावेळी राजेंद्र चोभे, बबनराव गिरी, सौ किरण संपत बारस्कर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचं कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। नृत्य, नाटिका, भाषण आणि कविता सादरीकरण मुलांनी केलं आणि पालकांनी, उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या कलागुणांचं कौतुक केलं। या शानदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव भुकन आणि हर्षली गिरी यांनी केलं। शेवटी दिशा गोसावी हिने आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, सुरेखा घोलप, शर्मिला रणधीर, श्यामा मंडलिक, आरती गिरी, संगीता गिरी, वर्ष गुजर यांनी विशेष परिश्रम घेतले। आज खऱ्या अर्थाने जसं शर्मिलाताईंनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की या संस्थेसाठी किंवा या शाळेसाठी आमची कायम भेट असते। मुळातच माझं ऑफिस आणि ही संस्था म्हणजे भिंतीला भिंत असल्या कारणाने, जवळ असल्या कारणाने तशी भेट वेगळी, पण जवळपास डेली जर मी नगरमध्ये असलो तिथून एक चक्कर 100% माझी असते। त्याच्यामुळे तुमची संस्था मी जरी आतला आलेलो नसलो तर बाहेरून रोज बघत असतो। आणि दुसरी गोष्ट, जमेची बाजू माझी संस्थेबाबत अशी आहे, मध्यंतरी अचानक साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होता। मंत्रीजी मला म्हटले की आपण संस्थेत भेट देऊ। त्यांनी म्हणले की तिथे तुमचा फोटो लावलाय, तुम्हाला आवडला, तुम्हाला दाखवायचा आहे। मी चला जाऊन पाहूया। तर आम्ही पाय आल्यानंतर या इथं विशेषतः ह्याच्या सगळ्या महिला आपल्या लेकरांना घेऊन या संस्थेत टाकलंय, त्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचंय की ज्यावेळेस मी बाहेर येतो होतो, विद्यार्थी संख्या किती आहे हे मला माहीत बी नव्हती किंवा माहीत बी नाही, पण ज्या पद्धतीने ते त्यांना शिकवित होते त्याचा संपूर्ण आवाज बाहेर येत होता आणि ज्या पद्धतीने जे लहान मुलं त्यांना उत्तर देत होते त्याचा बी संपूर्ण आवाज बाहेर येत होता। याची जर प्रचिती तुम्हाला घ्यायची असेल तर कदाचित आपले मुलं आपण वर्गात इथं संस्थेत आल्यानंतर अचानक तुम्ही संस्थेला भेट देऊन बघा। मी अचानक पाहिलं आणि मी पाहिल्यानंतर मी एक विचार केला की इतकं झोकून शिक्षण देतात किंवा इतकं झोकून आपल्या लहान मुलं म्हणजे आपल्या लेकरपणे शिकवतात, एवढं मला कुतूहल वाटलं। मी त्यांना तोंडावर कौतुक केलं, म्हणलं तुम्ही इतके त्यांच्या रमून गेले की तुम्हाला बाहेर काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कशात
बघायला वेळ बी नाही. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, तुमच्या पोराला तुमच्यापेक्षा जास्त जीव दिला होता असते. म्हणजे मी खोटं बोलत असलं तसं मी सांग, कारण की माझा जो अनुभव आहे तो सांगतो. आणि त्यांचा जीवनपट बराचसा मला सगळा माहित आहे. आणि हा जीवनपट माहित असताना समजा आता मध्ये मंत्रीजी किंवा सोनवणे साहेबांनी सांगितलं की मिसेसला बोलून द्या. बोलून द्यायला आम्ही आवाज दाबलाच नाही कधी, पण तुम्ही बोलतच नाही. तुम्ही बोललं तरी काय बोललं त्यांनी चांगलं आवडलंय, ते रोज चांगलंच आवडले देते. आणि चांगलं नाही आवडलं तर त्यांच्या आयाला नाव ठेवते लोक. त्याच्यामुळे त्यांना राजकाजक व्हाय ना आवडावं लागेल. पण ह्याच्या पुढचं बी आपल्याला बोलावं लागेल, नाही तर परत आमच्यावर का ब्लेम करायची गरज नाही. आणि तसं आम्ही करणार बी नाही, कारण की आता जसं तुम्हाला कुटुंब आहे, तुम्हाला सगळ्यांना मला तीच परिस्थिती. जर फक्त नावात बदलले आपल्या, बाकी भाकरी आम्ही बी खातो तर तुम्ही बी भाकरीच खातो. तुम्ही भाकरी बंद केलं तर भाकरी भेटणार का म्हणा. त्याच्यामुळे हे सगळं चालते, पण आपण पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. घरचे येत नव्हते, घेत होते. शिकला तर शिक, नाही शिकलं तर कर शेती, नाही ते घे रिक्षा चल रोडला, असा प्रकार होता. पण आज युग बदलले. आपल्या मुलाच्या बारीक सारीक गोष्टीवर आपलं लक्ष असतं. पण एक गोष्ट आपण सगळेजण काना डोळा करतो, ती माझ्या सकट सगळे की आपले पोरं मोबाईल मध्ये आहेत. जेवढं तुम्हाला लेडीजला मोबाईल मधलं कळत नाही, तेवढं त्या पोरांना नाही कळत. ते काही बी काढते. तुम्ही जाईल ना एखादं गेम चालू करा किंवा एखादी माहिती घ्या, ते लगेच मोबाईलवर ठीक आहे. पण त्याचा दुरुपयोग मोबाईलचा झाला नाही पाहिजे, असे माझं मत आहे. आपण आपल्या मुलांना मोबाईल पासून किमान बाजूला ठेवा. आणि मोबाईल पासून त्यांना बाजूला ठेवण्यासाठी तुम्हाला बी एक ते पहिले ते पैसे ठेवायला डबा करायचो ना आपण, ते टाकायचा आणि त्याला कुलूप ते छोटा गल्ला आता मोठा डबा करायचा. आणि काय करायचं, त्याला टायमिंग ठेवायचं, ते मोबाईल त्यात टाकून द्यायचे. थोड्या वेळेस खोलायचं. आपणच दिवसभर बाया मोबाईलवर, माणसं मोबाईलवर, आणि आपण आता आम्हाला वापरावं लागेल. आम्ही जर लोकांचे फोन नाही उचलले तर तुम्हीच म्हणता काय प्रकारे. पण असं माझं मत आहे की थोडासा बदल आपण करणं गरजेचं आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त मला स्कूल यांच्या अॅन्युअल फंक्शनसाठी मला आमंत्रित केलं, याबद्दल मी मॅडमचे आणि सर्वांचे आभार मानते. तर या निमित्ताने मी एवढंच बोलू इच्छिते की या सगळ्यांना पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले आणि खूपच छान सर्वांनी आवरले आणि सगळे छान छान दिसत आहेत. तसेच आमचे विचारपीठावर कवी मित्र सुभाषराव सोनवणे, तसेच आमचे दुसरे मित्र गिरी सर, आमच्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सदस्य आणि आमचे सर्वचे मार्गदर्शक सुनीलरावजी गोसावी आणि सर्व पालक मित्र, विद्यार्थी मित्र. तसं पाहिलं तर सोनवणे सरांनी आता 2 मिनिटातच का होईना पण चांगलं मार्गदर्शन केलंय. की त्यांनी सांगितलंय की बा ही इंग्रजी भाषा जागतिक आहे, मराठी पाहिजेच, मातृभाषा ही पाहिजेच, त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. ज्या ज्या राज्याची जी मातृभाषा असेल ती शिकलीच पाहिजे, परंतु ही जागतिक भाषा आहे म्हणून आपण खरं तर शिकली पाहिजे. आणि त्यात म्हटलं की वाघिणीचं दूध आहे. खरं तर आपले पूर्वीचे शिक्षणतज्ञ विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी ते म्हटलं होतं की इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्याशिवाय हा आपला विद्यार्थी माणूस गुरगुरणारच नाही. त्याच्यामुळे ते सत्यच आहे आणि त्यासाठीच आपल्याला खरं तर इंग्रजी शाळेची गरज आहे आणि त्या विषयाची गरज आहे. मी आता परवा, मी जरी मराठी माध्यमाचा असलो, सामाजिक कार्यकर्ता असलो, तरी कार्मेल स्कूल आहे इथे बायपास रोडला केडगाव हद्दीत 1200 विद्यार्थ्यांचं ते इंग्लिश स्कूल आहे. ते लोअर KG पासून तर 10वी पर्यंत मला वाटतं ते इंग्रजी शाळा, ते मिशनरी शाळा चालवतात अतिशय सेवाभावी वृत्तीने. आणि त्यांना आपल्यासारखं लोकल काही झंझट नाही. त्यांच्याकडं मॅनेजमेंट आहे, पैसा आहे, म्हणजे कॅपिटल आहे आणि सर्व इमारत आहे, जागा आहे. त्यामुळे सुसज्ज इमारती ती भरती. आणि त्यांनी मला सगळे तिथल्या ज्या प्राचार्य आहेत त्या आपल्या आपल्या शर्मिलाताई सारख्याच आपल्या एकदम लीन स्वभावाच्या, एकदम गरीब स्वभावाच्या,
एवढ्या मोठ्या शाळेच्या प्राचार्या पण अतिशय लीन त्यांनी शाळा दाखवली. शिस्त, तिथली शिस्त वाक्य नाही. आम्ही शाळा चालवतो, मी रयत शिक्षण संस्थेचा, आमच्या 500-600च्या पुढे हायस्कूल आहेत, 150च्या पुढे कॉलेज आहेत. परंतु मला आमच्या रयतपेक्षा ती वेगळी भावली शाळा, ती शिस्तीने तिथले विद्यार्थी आणि शिक्षकाचा सेवाभाव, संस्थेचा सेवाभाव, आणि खरंच त्या दृष्टीने मला शर्मिलाताई आपल्यात पाहतो मी. आपली तशी शाळा खरं तर पुढं व्हावी आणि तशी का व्हावी. तर मी आत्ताच परिसराला विचारावं की वॉरियर काय, म्हणजे याचा अर्थ काय होतो. तर ते म्हणले योद्धा. म्हणलं बरोबर आहे, म्हणजे आपल्याला योद्धा तयार करायचा आहे समाजातून. आपल्याला हे जगात युद्धाशिवाय हीच नाही. समोर काय परिस्थिती, आपल्याला महासत्तेकडे जायचंय, आपल्याला एवढ्या औद्योगिकरणाकडे जायचंय, आपल्याला एवढ्या कटकटीच्या याच्यात संघर्षात जायचंय. त्यामुळं तो योद्धा झाला पाहिजे, योद्धा तयार पाहिजे. आपण आता आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे ते सर्व चिमुकले अतिशय गोड आहेत. सर्व सगळ्यांनी वेगवेगळा ड्रेस परिधान केलेला आहे, हसतात आणि एक उत्सुकता आहे का आपल्याला इथं काहीतरी सादरीकरण करायचं आहे. आदरणीय गिरीश सरांनी जे काही विचार मांडले त्या विचारांशी मी खऱ्या अर्थाने सहमत आहे. मराठी भाषेचा गौरव दिन नुकताच साजरा झालाय काल परवाच, आणि ती आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल वादच नाही. घरामध्ये आपण मुलांबरोबर मराठीतूनच बोलतो. मुलं जेव्हा समाजात जातात, नातकाकडे जातात, इकडे व्यवहारात इकडे तिकडे फिरतात, तेव्हा मराठी भाषाच असते आपली. परंतु जागतिक लेवलला इंग्लिश भाषा ही वाघिणीचं दूध आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण त्याचं कारण असं आहे की पुणे मुंबईला जेव्हा आपले लेकरं नोकरीसाठी जातात, शिक्षणासाठी जातात, त्यावेळेस तिथं इंग्लिश भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. जागतिक लेवलला इंग्लिशच आहे आणि त्या भाषेतूनच सगळा संवाद साधला जातो. त्या भाषेतूनच तुमच्या नोकरीच्या संदर्भातले विषय हाताळले जातात. म्हणून हा जो पाया आहे इंग्लिश भाषेचा, आणि हे जे स्कूल चालू आहे आदरणीय मॅडम चालवतात, त्यांना मी खऱ्या अर्थाने फार स्तुत्य आणि गौरवास्पद आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर या छोट्या चिमुकल्यांच्या अंगामधले जे सुप्त कलागुण आहे ते त्यांनी ओळखलेत आणि त्या कलागुणांचा कोंडमारा होऊ नये ते मुक्तपणे त्यांनी इथे सादर करावेत. म्हणून हा आता चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि आपल्या अंगातले जे कलागुण आहेत ते खऱ्या अर्थाने व्यक्त झालेच पाहिजेत. शर्मिला मॅडम आणि या ठिकाणी जमलेले माझे छोटाली बालमित्रांनो, त्याचप्रमाणे पालकांनो, या ठिकाणी आपण लहान मुलं जे आहेत त्या लहान मुलांना एक तर शिक्षण मिळतच आहे, देतच आहे आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मॅडम लक्ष देतात. मुलं त्या ठिकाणी वाचतात, लिहितात. त्याचप्रमाणे त्यांच्या जे कलागुण आहेत त्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणती कला आहे बाबा, यासाठी हा जो कार्यक्रम आहे, हा अॅन्युअल फंक्शन नावाचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी ठेवलेला आहे. याच्यामधून मुलांना काय अपेक्षित आहे, आपल्या मुलांना काय येतं, पुढे चालून आपला मुलगा काय होईल. आता काय आहे आपल्या नगरमध्ये एका ठिकाणी पहा, मुलगा जर आपण घेऊन गेलोत ना, त्या ठिकाणी त्या मुलाला जर त्या संस्थेमध्ये नुसतं आपण घेऊन गेलो आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं हा मुलगा पुढे कोण होईल, त्याचं सगळं डिटेलमध्ये त्या ठिकाणी सांगतात. अशा प्रकारच्या संस्था सुद्धा त्या ठिकाणी निघलेल्या आहेत. म्हणजे मुलगा काय होईल मग पुढे चालून, कोण बनल. पण हे जे कलागुण आहेत या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्ता, त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सदृढ बनवण्यासाठी अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम ठेवणे आवश्यक आहे आणि या कार्यक्रमामधूनच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणचा मुलांचा विकास होतो.